जणी विनवंती करत जोडून माता तुझ वाचून चरणावरी म्हणून या तिघाशी आशीर्वाद देऊन मग विदा केले अनुसयने तो ब्रह्मा विष्णू निघाले तेथून या. अशा प्रकारे जे आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या ज्या तिन्ही पत्न्या आहेत ते तिन्ही जणी या ठिकाणी कैलासाकडे निघाल्या. मग तो निर्विकार निर्गुण सर्व धरीला सगुणा तो मातेशी वचन प्रगट झालो ऋषी कुळे. निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारण निजनामाचे चंद्र कळले आम्हा काय गुण पावला प्रसाद आता भाग्योदय आले सद्गुरु स्वामीने माया विरहित केले. मार्गेश्वर मासी प्रगट झाला ऋषी कुशे आनंद वर्तला धावून येते दर्शनाचे दिगंबराच्या सगळे हो. अनुसयाच्या ग्रे श्री दत्त आदित्यावर आल्या अवधूत निर्विकार स्वरूप दिसेत अनंत ब्रह्मांडा पाय अनंत ब्रह्मांडाचे दैवत येती जय जयकार गरजती म्हणती आयशी दिव्य मूर्ती आम्ही कधी देखली नाही. सौरभ साक्षी दिगंबर वस्तू अशी आजरांबर न कळे त्यांचा पारवा तया ब्रह्मतिकाशी हो. सौरूपाचा आधी आतला आयसा नाही त्रिलोक्यात अनंत ब्रह्मांडाचा नाता आम्हाला गे दिसतसे आले सकळ ऋषी सोन पाशी सौरभ दिगंबरा करते जय जयकार ऋषी मिळवनिया. स्वर्गीचे इंद्र चंद्र सूर्य देवा 33 कोटी पावयाचे उत्सव अंतरी धरुणिया भावा पुष्पांच्या वर्षावा करती हो. दत्तात्री महाराज देवाला आनंद झाला देवाला आनंद झाला देवाला आनंद झाला देवाला आनंद झाला देवाला आनंद झाला. दत्तात्री महाराज की अशा रीतीने जे आहे अनुसया मातेच्या उदरी आता आहे ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. आता आहे त्याने सांगितलं आणि त्या तिघाचं जे आहे ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिमूर्ती जे आपण पाहतो त्रिमूर्ती आहे हे एकमुखी आहे त्रिमूर्ती आहे. त्याचं रूप जे आहे ब्रह्माचं रूप विष्णूचं रूप आणि महेशाचं रूप अशा प्रकारे तिन्ही देवाचं एकरूप झालेले आहे आणि या एकरूपातून निघून निराकार या ठिकाणी प्रगट झालेले आहे. अशा प्रकारे दत्तात्रेय तो मार्गशीर्ष महिना या ठिकाणी दत्त जयंतीचा सोहळा आपण साजरा करतो. अशा रीतीनं दत्त जन्म सोहळाची कथा या ठिकाणी संपलेली आहे. हा प्रसिद्धांत ग्रंथ सार याचा ऐकावा विचार मिटे सर्व हे भ्रांतीचा भर ग्रंथ श्रवण करिता. काय म्हणलं या ठिकाणी माता हो भगिनी हो की असा हा प्रसिद्धांत जे काय ग्रंथ आहे असं जर आपल्या जीवनामध्ये आपण जर ऐकल्या नुसतं तर आपल्या मनाचा जे काय आहे अभिमान गर्व मत माया मोह माया जी लागलेली आहे ती आपला नुसतं दूर होईल मला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुमचं कल्याण होईल. अशा प्रकारे जे आहे आठवण केलेली मात्र 1 वर्षामध्ये साठवून ठेवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये हमेशा प्रत्येक दिवशी ना बसता उठता चालता बोलता या ठिकाणी प्रत्येकानं आपलं नामस्मरण करावं. या ठिकाणी गुरु महाराजांच्या कृपेने तोडक्या मोडक्या भाषेमध्ये मी काय दुसरा नाव अलीकडे गंगा पलीकडे गंगा मध्ये आहे अलग हा त्यासाठी काय आपण काय दूरचे नवं परंतु कसं राहते सरकारी दवाखान्यातल्या गोळ्या लई तेजदार राहतात म्हणजे कागदामध्ये राहते कागदात राहतात नुसत्या आणि हे जे आहे मेणकापडामध्ये पॅक बांधलेली राहते त्याला काय त्याच्या ती गोळी घेतलं की आपल्याला आनंद वाटते का तर त्याला पैसे द्यावे लागते जे फुकटचं राहते. त्याच्यासाठी आमच्या तोडक्या भडक्या भाषेमध्ये मी काय जास्त शहाणा म्हणून नाही. नाव जरी पंडित असलं मी पंडित आहे अशाला नाही पण पंडित आहे ते आहे याच्यात काय दुर्वा नाही त्या ठिकाणी आणि म्हणून
आज आपण 7 दिवस या ठिकाणी सप्ताह चालवला. महाराज खूप नामस्मरण झालं. काय मिळणार आहे हो आपल्याला देवाशिवाय या ठिकाणी? काय न्यायचं आहे आपलं? काही होणार नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून 7 दिवसामध्ये ज्या काही सेवा घडलेल्या आहेत, आम्ही आपलं शेजार धर्म म्हणून आपण या ठिकाणी अहोरात्र तुमचं कल्याण व्हावं हाच आमच्या मागचा हेतू आहे. आणि या ठिकाणी गेल्या वर्षी नाही, आम्ही जोपर्यंत असणार या ठिकाणी पृथ्वीवर असणार तोपर्यंत आम्ही तुमची सेवा करण्याचं कार्य करू. याच्यातला काही दुजावा नाही. त्या ठिकाणी निष्फलची सेवा करणं हा आमचा कर्तव्य आहे. आपण अनंत युगे पाहिले त्या ठिकाणी, अजून पुढे पाहणार आहोत, पुढे अजून जाणार आहोत. आणि म्हणून माझ्यापासून काही चुका झाली असेल, माझं तुम्हाला एक विनंती आहे, तुमचं लेकरू समजा, तुमचा भाऊ समजा, अशा प्रकारे माझ्यावर तुम्ही दया करसाल, चुकलेल्याला क्षमा करसाल, अशी या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, मनस्य मानतो. आणि आजचा हा आता पाळणा व्हायचा आहे. त्या ठिकाणी पाळणा जर कोणाला म्हणता आलं, सुलक्षणा बाईला म्हणते पाळणा, सर्वाला येते, आले ते काय नाही, तुम्ही मना म्हणू शकता. असं काय नाही, पाळणा घ्या. कारण का पाळणा पुरुषांना आलेला आहे म्हणून तुम्हाला विनंती करू लागलो, बाकी काही नाही, त्याचा विषय काही नाही. आम्ही पाळणा म्हणता, पाळणा म्हणण्याचा असायला भाग नाही. पण एखाद्या महिला मंडळीनं पाळणा हल्लं तर ते आम्हाला नागणी येथील दत्त जयंतीला जायचं आहे. तुम्ही बाकी सगळं करून घ्या. तिथं आता 1 वाजता ठरलेले आहे. आम्हाला तिथं लोक वाट बघले, फोन करायला लागले. हा, सगळ्याची क्षमा इच्छितो. आणि या ठिकाणी हा, तर आपण गेल्या वर्षी या ठिकाणी पाळणा बांधल्या, आलं का लक्षात? आता इथून त्या ठिकाणी दरवर्षी ज्यांनी पाळणा या ठिकाणी हलवतात त्यांना मुलं बाळ होतात. आणि ते पाळणा पुढच्या वर्षी बांधायचं राहते. तर गेल्या वर्षी आपण एक मागचं काळ नव्हतंच ना, आता सुरुवात होतात. त्याच्यामुळं यावर्षी तुम्ही कोणी जे नवस करतात ते या ठिकाणी पाळणा आणतात. आजचा पाळणा त्या ठिकाणी कोण आलेली आहे? आपण कोण? नाव सांगा ना, याच्यात नाव सांगा लागेल ना. कसं नाव सांगायचं? गेल्या वर्षी मनामध्ये त्याची हा, या ठिकाणी जे आहे अजय भानुदास तेलंगे यांच्याकडून 1100 रुपयाचा पाळणा त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. माया माऊलींना विनंती आहे की आपण यावर्षी आपल्या मनामध्ये सद्भावना भाव